रितू आणि सुहास थोडा वेळ गप्पा मारत वेळ घालवतात. सुहास, तू झोप सोफ्यावर. उद्या तुला ऑफिसला जायचंय ना. तुझी झोप पूर्ण झाली पाहिजे. मी सियाजवळ आहे. मी तुला सांगतोय की मी उद्या सुट्टी घेतो तर तू ऐकतच नाहीयेस. सुहास जरा हट्टानं म्हणाला. अरे खरंच, गरज नाहीये उद्या इथे थांबायची. तसंही पुढे जेव्हा एंगेजमेंटची डेट फिक्स होईल तेव्हा तुला शॉपिंगसाठी आणि सुट्टी घ्यावीच लागेल. मी आधीच सांगून ठेवते. माझ्या होणाऱ्या वाहिनीची एकही तक्रार येता कामा नये. रितू हसत म्हणाली. हो मॅडम, नाही येणार तक्रार. तू काही माझं ऐकणार नाहीस. मी झोपतो इथे. तू पण आराम कर. सुहास माघार घेत म्हणाला. रितू सियाच्या बेडच्या बाजूला बसून राहते आणि थोड्याच वेळात तिलाही तिथेच पेंग येते. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्मय लवकर आवरून फॅक्टरी व्हिजिटसाठी निघतो. मॅनेजर भिसे आधीच फॅक्टरी साईटवर पोहोचलेले असतात. तन्मय तिथल्या कामगारांना भेटतो आणि त्यांच्या समस्यांबद्दल विचारपूस करतो. थोडा वेळ त्यांच्याशी बोलून तो तिथल्या केबिनमध्ये जातो. मॅनेजरशी थोडी चर्चा करून तो युनियन लीडरकडून त्यांच्या मागण्या ऐकून घेतो. त्यातील अर्ध्या मागण्या तो तात्काळ मंजूर करतो. ज्या मशिनरीचा त्रास होत असतो त्यातल्या काही मशीन बदलून द्यायला सांगतो, तर काहींचे स्पेअर पार्ट्स बदलण्याचे आदेश देतो. ॲग्रीमेंट बनवून त्यावर मॅनेजरला युनियन लीडरची सही घ्यायला सांगतो. सर्व कायदेशीर सोपस्कार 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश तो मॅनेजरला देतो. त्यामुळे फॅक्टरी कामगारांचा प्रश्न मार्गी लागतो. आपल्या मागण्या पूर्ण होणार असल्यानं सगळे कामगार खुश होतात आणि नवीन उत्साहानं कामाला लागतात. फॅक्टरीतील काम आटपून तन्मय ऑफिससाठी निघतो. सर्वात मोठा प्रश्न सुटल्यामुळे तो थोडा रिलॅक्स होतो. आता तो त्यांच्या महत्त्वाच्या डीलवर लक्ष केंद्रित करू शकणार होता. 3 दिवसात त्याला 2 प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन तयार करायचे असते. त्यानं त्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या टीमची मीटिंग आधीच अरेंज करून ठेवलेली असते. पण मीटिंगला अजून 1 तास बाकी असल्यानं तो प्रोजेक्टच्या प्रगतीचे डिटेल्स चेक करत बसतो. सगळी माहिती तपासून झाल्यावर तो टीम लीडरला बोलावून पुढच्या 15 मिनिटात मीटिंग सुरू करण्याचं सांगतो. तन्मयचा करडा आवाज आणि बोलण्याचा टोन बघून टीम लीडरला आधीच घाम फुटतो. आज काही खरं नाही, मनातल्या मनात पुटपुटत तो तन्मयच्या केबिनमधून बाहेर पडतो आणि टीमला 15 मिनिटात कॉन्फरन्स रूममध्ये हजर राहण्याची ताकीद देतो. पुढच्या 10 मिनिटातच सगळे मीटिंग रूममध्ये हजर होतात. सर्वांमध्ये भीतीचे सावट असते आणि तन्मय सर आल्यावर काय होईल या विचारानं सगळे आपापसात कुजबुजू लागतात. तन्मय मीटिंग रूममध्ये प्रवेश करतो. तशी सर्वत्र एकदम शांतता पसरते. तन्मय एक करारी नजर सगळ्यांवर टाकतो आणि मीटिंगला सुरुवात करतो. मीटिंग रूममधील वातावरण खूपच तापलेले असते. प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनची डेडलाईन अवघ्या 3 दिवसांवर आलेली असतानाही प्रेझेंटेशन अर्धवट असते आणि त्यात अनेक चुकाही असतात. त्यामुळे तन्मयनं संपूर्ण टीमला चांगलेच धारेवर धरलेले असते. दुसरीकडे सकाळी रितूला लवकर जाग येते. सिया अजून झोपलेलीच असल्याने ती पटकन फ्रेश होऊन येते आणि तिच्या बाजूला बसते. ऑफिसमध्ये सुट्टीसाठी मेल पाठवायचा म्हणून ती सुहासचा लॅपटॉप घेते. सुहास ऑफिसमधून थेट हॉस्पिटलला आल्यामुळे त्याच्याकडे लॅपटॉप असतो. कुटुंबातील एक सदस्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याने आपल्याला 1 आठवड्याची सुट्टी मंजूर व्हावी असा एक औपचारिक मेल रितू तिची सिनियर समीरा मॅडमला पाठवते. मेल पाठवून झाल्यावर रितू सियाकडे बघते तर तिला जाग येत असते. सिया हळूच डोळे चोळत उठते. उठल माझबार, झाली का झोप नीट? रितू प्रेमाने विचारते. गुड मॉर्निंग मम्मा, सिया पांघरून बाजूला करत म्हणाली. गुड मॉर्निंग शोनू. मला सांग, तू ठीक आहेस ना? हाताला दुखतंय का ग? मी डॉक्टर अंकलना बोलावू? रितू काळजीने विचारते. हो, थोडंसं दुखतंय, सिया हळूच म्हणाली. ओके बच्चा, औषध घेतलं की नाही? दुखणार हं? रितू तिला समजावत म्हणाली. हं बच्चा, असा छोटूसा चेहरा नको ना करू. यू आर माय स्ट्रॉंग गर्ल ना? रितू तिचे गाल ओढत तिला गुदगुल्या करत म्हणाली. मम्मा, मला घरी जायचंय. सियाने हट्ट धरला. येस बच्चा, मी डॉक्टर अंकलशी बोलते. ते बोलले ना की सिया आता ठीक आहे, मग आपण लगेच घरी जाऊ, ओके? पण त्याआधी तुला त्यांचं ऐकावं लागेल
औषधं वेळेवर घ्यावी लागतील. मगच ते आपल्याला लवकर घरी पाठवतील. तू ऐकणार ना त्यांचं? हो मम्मा. गुड गर्ल. चला, आता दीक्षा माऊ येईल ब्रेकफास्ट घेऊन. त्याआधी आपण फ्रेश होऊन घेऊया. रितू सियाला फ्रेश करायला घेऊन जाते. तेवढ्यात दीक्षा हॉस्पिटलमध्ये येते. रूममध्ये बघते तर सिया आणि रितू दोघीही नसतात. फक्त सोफ्यावर सुहास झोपलेला असतो. दीक्षा सुहासजवळ जाऊन त्याला उठवते. ओ महाशय, उठा, सकाळ झाली. रितू आणि सिया कुठे आहेत? दीक्षा विचारते. अरे सॉरी, रात्री जरा उशिरा झोपलो म्हणून डोळा लागला. सुहास डोळे चोळत म्हणाला. हं, मग रितू आणि सिया कुठे आहेत? घ्या, मी तुला विचारायला पाहिजे तर तूच मला विचारतेस. सुहास हसत म्हणाला. तेवढ्यात रितू आत येते. आम्ही इथेच आहोत. सियाला फ्रेश करायला घेऊन गेले होते. दीक्षा, बरं झालं तू आलीस. तुलाच कॉल करणार होते. रितू म्हणते. ओय चिवताई, तुझा हात कसा आहे आता? सुहास सियाजवळ जात विचारतो. ठीक आहे सिया, गोड हसून म्हणाली. गुड गर्ल. ओके, चल. मावने मनीसाठी गरमागरम ब्रेकफास्ट आणला आहे. तो खाऊन घे. आणि माझ्यासाठी? सुहासने लगेच विचारले. दीक्षा खोडकरपणे सियाकडे बघत विचारते. द्यायचा मामूला ब्रेकफास्ट? नको ना, देऊया. सिया एकदा सुहासकडे बघते तर तो छोटासा चेहरा करून उभा असतो. सिया हसत होकारार्थी मान हलवते. तिचे ते रूप पाहून तिघही हसून पडतात. हो हो, आपल्या चौघांसाठी आणलं आहे. जा आधी, फ्रेश होऊन ये लवकर, दीक्षा म्हणाली. सुहास पटकन फ्रेश होऊन येतो आणि चौघे एकत्र गप्पा मारत ब्रेकफास्ट करतात. थोडा वेळ थांबून सुहास सियाला बाय करून घरी जाण्यासाठी निघतो. त्याला घरी जाऊन आवरून पुन्हा ऑफिसला जायचं असते. दीक्षा अजून थोडा वेळ हॉस्पिटलमध्येच थांबणार असते. सुहास घरी निघून गेल्यावर सिया रितूने कापून दिलेले सफरचंद खाते. रितू आणि दीक्षा सियाच्या समोरच सोफ्यावर बसून बोलत असतात. दीक्षा, तू प्लीज ऋषभ सरांशी बोलशील का ग? तसा मी सुट्टीसाठी मेल केलाय, पण जरा तू एकदा ऋषभ सरांशी बोललीस तर बरं होईल, रितू म्हणाली. हो, मी बोलते नक्की, दीक्षा तिला आश्वस्त करत म्हणाली. आणि हो, ही प्रोजेक्टची फाईल आहे. ती त्यांना दे आणि सांग मला मोठ्या सरांची सही नाही घेता आली. बाबांचा कॉल आला आणि मी लगेच इथे निघून आले. एवढं सांग तू त्यांना प्लीज. आणि तुला तर माहितीच आहे, मी आणि अंकिता हा प्रोजेक्ट लीड करत होतो. त्यामुळे अंकिताला सर्व डिटेल्स माहीत आहेत. तिला पाठवायला सांग. हवं तर मी अंकिताशी आधी बोलून घेते, रितू तिला स्पष्ट करत म्हणाली. हो रितू, किती स्ट्रेस घेतेस? मी आहे ना, मी बोलते सरांशी. तू काही काळजी करू नकोस. मनीकडे लक्ष दे. सध्या तिला तुझी जास्त गरज आहे. दीक्षा तिची काळजी पाहून म्हणते. हो, थँक्स डिअर. रितू, दीक्षा आणि सिया थोडा वेळ गप्पा मारतात. रितू, मी निघते आता. संध्याकाळी येते मी. तुला काही हवं असलं तर कॉल कर. येताना घेऊन येईन. आणि हो, राजीव आज घरीच आहे. काही अडचण वाटली तर त्याला बोलावून घे. राजीव हा दीक्षाचा सख्खा मोठा भाऊ. दीक्षापेक्षा 4 वर्षांनी मोठा आणि पेशाने बँकेत सिनियर मॅनेजर असतो. अगं तशी गरज पडणार नाही, पण काही लागलंच तर करेन कॉल, रितू म्हणाली. बरं चालेल, मी निघते, नाहीतर लेट होईल. बाय मनी, टेक केअर. मी संध्याकाळी येते. मम्माला त्रास देऊ नकोस हा. बघ ती किती थकलेली दिसते. हो माऊ, मी नाही देणार मम्माला त्रास. तू संध्याकाळी माझ्यासाठी खाऊ घेऊन ये, चिऊ स्माईल करत म्हणते. हो, ठीक आहे, आणते. पण तू आराम कर, ओके? दीक्षा त्या दोघींना बाय करून निघून जाते.